वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथील पोलीस ठाण्यामध्ये सध्या मनमानी कारभार सुरू आहे। अल्लीपूर येथील 2 पोलीस शिपायांना अरुण कोंडेकर यांच्या घरी रेड कारवाई केली आणि अरुण कोंडेकर यांच्या घरून मोह दारू पकडली आणि अरुण कोंडेकर यांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले। तिथे 8,000 रुपयांची मागणी केली असा आरोप अरुण कोंडेकर यांनी 2 पोलीस कर्मचारी यांच्यावर केलाय। 8,000 रुपये देशील तर तुला सोडतो, नाही तर तुला घरी असलेली गाडी सुद्धा जप्त करतो आणि तुला सुद्धा अंदर टाकतो असं म्हणून 8,000 रुपयाची मागणी केली। त्यानंतर गावातील एका व्यक्तीने पोलीस स्टेशनला मध्यस्थी करून अरुण कोंडेकर यांच्या घरी जाऊन अरुण कोंडेकर यांची पत्नी कल्पना कोंडेकर हिच्यापासून पैसे घेतले आणि ते पैसे पोलीस स्टेशन येथील 2 कर्मचाऱ्यांना नेऊन दिले। त्यानंतर पोलीस कर्मचारी यांनी अरुण कोंडेकर यांना सोडले असा आरोप अरुण कोंडेकर यांनी केला। असा प्रकार अल्लीपूर पोलीस स्टेशनमध्ये खुलेआम सुरू आहे। याच्यावर मात्र कोणाचीही वचक दिसून येत नाही। या प्रकरणात चांगली चर्चा रंगते। पैसे घेणारे ते 2 पोलीस कर्मचारी कोण आणि यांच्यावर खरंच पोलीस अधीक्षक कारवाई करेल का याकडे ग्रामस्थांचं लक्ष लागलंय। त्यामुळे अल्लीपूर पोलीस स्टेशन आणि कर्मचारी यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतंय। कायद्याचं रक्षण करणारेच आता भक्षक झाले तर सर्वसामान्य लोक न्याय मागणार तरी कुणाकडे, याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे। या प्रकाराबाबत अल्लीपूर पोलीस शिपाई यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले, आम्ही अरुण कोंडेकर यांच्या घरी जाऊन रेड कारवाई केली, दारू पकडली, त्याला पोलीस स्टेशनमध्ये आणलं, मात्र पैशांची मागणी केली नाही, फक्त रीतसर कारवाई केली असं त्यांच्याकडून सांगण्यात आलंय। महान्यूज 7 करिता सतीश काळे, वर्धा।